काल बहुतेक माझ्या नशिबात वडाची पूजा करायची नव्हतीच, त्यामुळे आंबे आणलेले ते शिवांचंच खायचं चाललं होतं सकाळ सकाळी एवढ्या. आणि ह्या पोरग्याला एवढा आंबा आवडतात ना, कधीसुद्धा ते त्याला सकाळ संध्याकाळ किंवा या खायला तयारच असतो आंबा. आता मी इकडे नाश्ता करायला घेतला होता, आता काही उपवास नव्हता माझा, पण ह्यांचा उपवास होता त्यामुळे त्यांना खिचडी केली होती ना, तीच मग आम्ही इकडे खायला घेतली होती. आता मी खायला घेतली तर मध्येच चाललं होतं, मम्मी मला सुद्धा चार. मग काय त्याला अगोदर चारून घेतला. आता दुसरं जेवण काय केलंच नव्हतं, त्यामुळे शिवाच्या डब्याला काय देऊ हाच विषय होता. तेव्हा तुला म्हटलं बेसनचा चिला करून घेऊया. पहिल्यांदाच केला होता त्यामुळे थोडं जरा भीती वाटत होती, पलटतोय की नाही, कारण याच्यामध्ये कांदा टॅमॅटो जास्त झाला होता. पण एवढा मस्त असा पलटला गेला ना. दुपारी शिवांशला शाळेमधून आणायला गेले होते तर साईडलाच ना इथं वडाच्या झाडाची इथं पूजा करायला चालली होती, सगळ्यांचं सेल्फी वगैरे मस्त ना. इकडं वडाला फेऱ्या वगैरे मारायचं चाललं होतं. म्हटलं यावर्षी काय आपल्या नशिबातच नाही म्हणा, जाऊ दे. येताना बाजारातून जाऊन आले, कारण मला कढीपत्ता आणायचा होता. आता वडाची पूजा तर नाही ना, की नैवेद्य नाही करायचा, पण म्हटलं खायला काय विषय आहे, त्यामुळे ना कढीपत्ता असं लागलीच ना घेऊन आले. घरी येऊन ना पहिला आंबा कट करून घेतला, म्हणलं आंबा तरी खाऊन घेऊया. आता वरून एवढा आंबा छान दिसत होता, म्हटलं आतून पण मस्त असेल, पण कशाचं काय एकदम आतून असा कच्चा कच्चा एकदम वाटत होता. आणि खायला पण जरा आंबटच होता. आता वरून दिसणारी प्रत्येक गोष्ट यातून चांगली असते काय थोडी सांगता येते. आम्ही जेव्हा सकाळी शाळेला जातो ना, तेव्हा मम्मीला सांगून जातो की माझी खेळण्याला हात लावू नको, मी परत येऊन खेळणार आहे. मग काय आल्याला पहिल्या दप्तर इकडे फेकायचं आणि लगेच इकडे खेळायला सुरुवात करायची. आता शिवांशनं सकाळी तर डब्यातलं खाल्लं होतं सगळं, तरी पण म्हटलं चला शिवांसाठी ना पुन्हा एकदा दुपारच्या जेवणाला मस्तपैकी अंड्याची पोळी करून देऊया. आणि मी इकडं माझ्या ना तयारी लागली होती, म्हटलं चला आपली पोळ्याची तयारी करूया, कारण लवकर जरा करायला घेतलं तर ना वेळेत होतं, नाही तर ना पोळ्याचा पसरा जास्त काहीतरी वेगळाच असतो आणि मला काही पटकन उरकत नाही. त्यामुळे डाळ पहिली ना शिजत घातली आणि म्हटलं जरा गुळणा सुरीने कापून घ्यावं, तर सुरीने काही कापत नव्हता, त्यामुळे लोखंड घेऊन ठोकून ना आम्हाला असा फोडावा लागत होता. एवढा गुळ असा कठीण दगडासारखा होता. असला कसला गुळ आहे काय माहिती, गावाला जे गुळ भेटतात की ते सुरीने कापण्यासारखं असतात मौसूद. आता हा जास्त दुखत होत असला, म्हटलं चहा करूया. आता चहा पिण्यासाठी कारण शोधावं लागत नाही, आपोआपच ना कारण तयार होत जातात. त्यामुळे पहिल्या इकडं मस्तपैकी ना चहा पिऊन घेतला आणि लागलीच ना पीठसुद्धा मळून घेतला आणि बारीक ना गुळसुद्धा करून घेतला होता. आता डाळ तर चांगली शिजली होती, चला म्हटलं ह्याच्यामध्ये गुळ टाकून घेऊया आणि मस्त असं नाहीचा पुरण तयार करून घेऊया. आता पोळ्या पण पटकन करून घेतला, तर व्हिडिओ काय काढायला भेटला नाही. आता पोळ्याचा स्वयंपाक असला ना की यात भजी ना 100% असतात आणि भजी असले कुरवडीसुद्धा असते, त्याशिवाय ना स्वयंपाक एकदम अपूर्णच वाटतो. त्यामुळे पटकन ना भजी कुरवडी करून घेतली आणि आपला आजचा जेवणाचा बेत ना असा काहीसा होता. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या